मंडळी, आपल्या महाराष्ट्राला एक संवेदनशील असे कृषी मंत्री हवे आहेत, जे शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालतील, वारंवार मीठ सोडणार नाही। कारण कृषी मंत्र्यांच्या शाब्दिक ओरखड्याने राज्यातला शेतकरी वारंवार घायाळ होतोय। ज्यांना शेतीतले ढेकळं कळत नाही, अशा कृषी मंत्र्यांकडून मदतीच्या हातांची शेतकऱ्यांना अपेक्षाच नाहीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले? आम्ही उभ्या पिकाचे पंचनामे करतोय, ढेकळांचे पंचनामे करायचे का? हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर किती उद्विग्नता, किती अरोगन्स आहे, तो किती राग आहे। आणि हा राग कसलाय? सतत पंचनामे करावे लागतायत याचा, की सतत मदत करावी लागते याचा? किती मदत केली तरी रडतात साले, ही जी व्यवस्थेची जुनी मानसिकता आहे ना, ती शेतकऱ्यांना चांगली माहिती आहे। कृषी मंत्र्यांनी सांगावं, राज्यातला कोणता शेतकरी त्यांना म्हणाला की आमच्या शेतातल्या काळ्या ढेकळांचे पंचनामे करा? मंत्री महोदयांना हे सांगायला हवं की खोटी कागदपत्र देऊन सरकारी घरं लाटणे एवढं सोपं नसतं हो। शेतकऱ्यांना सरकारी मदत पदरात पाडून घेणं, त्याला झगडावं लागतं इथल्या निबर कातडीच्या व्यवस्थेशी, निकषांच्या अडथळ्यांशी। तेव्हा कुठे त्याच्या पदरात सरकारी मदतीचे 4 पैसे पडत असतात। अजूनही हजारो शेतकरी वाट पाहत आहेत की कोणीतरी येईल आणि आपल्या बर्बादीचा पंचनामा करेल। आम्ही रोज त्या शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला दाखवतोय। यावर्षीचं संकट अभूतपूर्व आहे। जिवंत माणसांच्या हयातीत पडला नाही एवढा पाऊस मे मध्ये पडला। हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला। उभ्या पिकाचे पंचनामे करताय, हे सरकार उपकार करत नाहीये। नुकसान शेती पिकं, फळपिकं, बंधारे, रस्ते, घरं, पुलांचं सगळ्यांचं झालंय। तुम्हाला आडव्या पिकांचे पंचनामे करावे लागतील, उभ्याचे करावे लागतील। शेतीत भिजलेल्या शेतीमालाचे पंचनामे करावे लागतील। धोधो पावसानं वाहून गेलेल्या ढेकळांचे सुद्धा पंचनामे करावे लागतील। मातीच राहिली नाही तर काय शेतकऱ्यांनी आभाळावर पेरायचं का? पंचनामे तुम्ही नाही तर मग कोण करणार आहे? पंचनामे झाले नाहीत तर मग मदत कशी मिळणार आहे? शिवाय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्यांची ही मालिका आता थांबवावी लागेल। बाद झालं। आजकाल भिकारी देखील 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो, हे वक्तव्य त्यांनी पहिल्यांदा केलं। शेतकरी कर्जमाफीचे पैसे लग्नासारख्या गोष्टीवर खर्च करतात हे असं म्हणत त्यांनी दुसरं वक्तव्य केलं। हे काय चाललंय? हे राज्याच्या कारभाराने लक्षात घ्यायला हवं। त्यामुळे आता सरकारी मदत नको, कृषी मंत्र्यांना आवरा असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, काळ सोकावता कामा नये। म्हणून आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि सांगायचं आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे एकदा कळू द्या सरकारला आणि करूया त्याची चर्चा। आधी बघूया घडलंय का। कृषी मंत्री साहेब, वैरी बनून आलेला पाऊस, कष्टानं पिकवलेला तुमचा घास वाहून नेत होता, तेव्हा तो वाचवण्यासाठी भगीरथ होऊन आडवा झालेला हा शेतकरी तुम्हाला आठवतो का? कृषी मंत्री साहेब, पुरात शेतीचा आत्मा वाहून गेला म्हणून बांधावर पोचलेल्या अजितदादांच्या पायाखालचा शेतीचा मसनवाटा तुम्ही पाहिला का? उन्हाळी पीक काढून ठेवलं, त्यात पावसानं माती कालवली म्हणून शेतकऱ्यांना अन्न पाणी गोड लागत नाही। या शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही गेलात अश्रू पुसायला, पण मीठ सोडून का गेलात हा शेतकऱ्यांचा सवाल आहे। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात खराब होत चालल्या, वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। साडीतले नाही, फक्त कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। ढेकळांचे पंचनामे करा असं म्हणणारा एक शेतकरी या राज्यात नाही, पण पंचनामे नीट होत नाहीत ही शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी कृषी मंत्र्यांसमोर मांडली। कृषी मंत्री म्हणतायत तसं केवळ उभ्या पिकाचे पंचनामे केले जातील, ढेकळांचे पंचनामे करायचे का असं कृषी मंत्री म्हणतात, तेव्हा त्यांना माहीत असायला हवं
की पावसानं फक्त उभ्या पिकाचं नुकसान केलं नाही तर बाजारातल्या शेतीमालाचं नुकसान केलंय, बांधाचं नुकसान केलंय, नांगरून ठेवलेल्या शेतातले ढेकळं सुद्धा वाहून गेलेत. पंचनामा करायलाही ते आता उरले नाहीत. त्याचा पंचनामा कोण करणार हा सवाल. त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. मे मध्ये अवकाळी पाऊस पडतो, पण यावर्षी पावसानं आजवरचे सगळे रेकॉर्ड तोडले. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं धरणांमध्ये पाणी आलं, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतलं. पण ऐन काढणीच्या वेळी पावसाळ्यात पडावा तसा तुफान पाऊस मे मध्ये बरसला. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्याला मदतीची आस असताना कृषी मंत्री ढेकळांचे पंचनामे करायचे का असा प्रश्न विचारतात. त्यातून त्यांची असंवेदनशीलता दिसते असं म्हणत शेतकरी नेत्यांनी कृषी मंत्र्यांवर शाब्दिक ढेकळांचा मारा केला. कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधानं ही सातत्यानं येत आहेत. या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो. माणिकराव कोकाटे यांच्या जिभेला हार आहे नाही आहे मला माहिती नाहीये. जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे. ढेकळाचा पंचनामा करायचा की मला वाटतं या ढेकळाचा व्हॅल्यू ज्यावेळेस हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाट्यांना कळेल. खरं तर कृषी मंत्री राज्याच्या शेतकऱ्यांचे प्रमुख आहेत. आशा आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्याची, प्रशासनाला कामाला लावण्याची, शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा वेळी एका पाठोपाठ एक अशी वादग्रस्त वक्तव्य करून वादाचं मोहोळ उठवलं गेलंय. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचण आलेली नाही. नेहमीप्रमाणे वक्तव्याच्या विपर्यासाची टेप यावेळी सुद्धा वाजवली गेली आहे. त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची? तुम्ही सांगा मला, पंचनामे कशी करायचे? पण नाही करतायत. पण आता अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलत, काय चुकीचं बोलत? शब्द चुकला इतकंच म्हणतोय. ठीक आहे, चुकला. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. राज्यातला शेतकरी आज चहूबाजूनं संकटात सापडलाय. चक्रव्यूहातल्या अभिमन्यू सारखा. आज त्याला बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात आणि थोडी संवेदनशीलता हवी आहे. बाकी कृषी मंत्री साहेब, त्याचा ढेकळासोबतचा लढा चालूच राहणार आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्यानंतर काही